कडक सॅल्यूट टू पलक मुच्छल, पलाश मुच्छल अँड होल मुच्छल फॅमिली. पलक मुच्छल आपल्या बॉलिवूडमधील प्रचंड लोकप्रियता कमावलेली एक प्लेबॅक सिंगर. एक था टायगर, MS धोनी अशा विविध पिक्चरमध्ये प्लेबॅक सिंगिंगची भूमिका बजावलेली पलक मुच्छल अतिशय तसं पाहिलं तर कमी वय, पण 1999 सालापासून तिच्या मनाने उभारी घेतली. निमित्त होतं कारगिलच्या युद्धामध्ये जायबंदी झालेल्या सैनिकांवर उपचार करण्यासाठी, शहीद झालेल्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी. पलक मुच्छलचं वय तसं खूप लहान होतं त्यावेळेस. 1992चा जन्म आहे आणि 1999 साली कारगिल वॉर झाले. या कोवळ्या 7-8 वर्षाच्या वयात स्वतःच्या गाण्याचा उपयोग अशा कार्यासाठी पैसा गोळा करण्यासाठी करावंसं वाटणं हेच सॅल्युटेबल आहे. आणि मग ही जी सुरुवात झाली ती 20,000 रुपये गोळा झाले आणि देऊन टाकले पूर्ण 20,000 कारगिलच्या हिरोंना, त्या शहीदांच्या कुटुंबियांना. एक 7-8 वर्षाचं हे लेकरू अशा पद्धतीने मदत करतं. त्या 20,000ची किंमत खूप खूप मोठी आहे. कॅनॉट बी कॅल्क्युलेटेड इन एनी फिगर. असंच मी या कार्याचा माझ्या पद्धतीने शाब्दिक गौरव करतो. आता मग ही सुरुवात झाली, मग ती काय तेवढ्यापुरती होती का? तसं 1-2 वेळा चॅरिटी करून थांबणाऱ्या कलाकारांची सुद्धा गर्दी खूप आहे. मी जवळून पाहतो अशा लोकांना. पलक मुच्छल जशी जशी मोठी होत गेली तशी तशी ती तिच्या गायकीमध्ये तर पारंगत होत गेलीच, पण तिचा जो मॅच्युरिटी सेन्स आणि जी काही मनाची एक बैठक होती ती अधिकाधिक प्रगल्भ होत गेली. परिणामतः एकदा इंदोरमधील एक दाम्पत्य या कुटुंबियांपर्यंत पोहोचलं आणि त्यांनी विनंती केली की आमचा मुलगा लोकेश हा हृदयाच्या आजारापासून खूपच ग्रासलेला आहे. त्या आजारात कदाचित त्याचा मृत्यू होऊ शकतो जर त्याचं ऑपरेशन योग्य वेळेत झालं नाही तर. अशा पद्धतीने एका हतबल मुलाचे हतबल आईबाबा तिच्यापर्यंत पोहोचले, या पलकपर्यंत पोहोचले, तिच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचले. श्री व सौ मुच्छल पलकचे आईबाबा, त्यांना पण मी कडक सॅल्यूट करतो. आणि मग त्यांनी त्या विनंतीला मान देऊन तिने एक चॅरिटी शो केला. त्याच्यामधून जी काही रक्कम आली ती पूर्ण रक्कम त्या लोकेशच्या ऑपरेशनसाठी दिली. अर्थात इंदोरच्या त्या हॉस्पिटलनी आजकाल पलक मुच्छल हार्ट फाउंडेशन ही एक संस्थाच तिने स्थापन केली. त्या संस्थेला 1 मिलियन रुपीजचा ओव्हरड्राफ्ट मंजूर केला. म्हणजे 10 लाख रुपये बिल होईपर्यंत ते मोफत सर्जरी करतील अशा पद्धतीचं अंडरटेकिंग त्यांनी दिलं आहे. तिथले जे कोणी निष्णात डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनीसुद्धा मी फ्री ऑफ कॉस्ट हार्ट सर्जरी करेन जर मुच्छल फाउंडेशनकडून कोणीही पेशंट आला तर. मुलांच्या बाबतीतलं हे हार्ट फाउंडेशन. आणि मग समाज जेव्हा इतका
सढळ हाताने मदत करतो, तेव्हा त्याच्या आधी त्या व्यक्तीने खूप काही समाजासाठी केलेलं असतं हे निश्चित आहे. त्याचा जर लेखाजोखा मांडायचा झाला तर पलक मुच्छल इतके चॅरिटी शो करते, इतके चॅरिटी शो झालेत आत्तापर्यंत इंडियामध्ये तसंच बाहेरच्या देशामध्ये, आणि त्याद्वारे तिने प्रचंड मोठी रक्कम उभी केली आहे. 1,70,00,000 तिच्या 2024पर्यंतची रक्कम गोळा झाली असं ऐकतोय. कदाचित याहीपेक्षा जास्त रक्कम तिने गोळा केली आणि चॅरिटी शोमधला एकही पैसा या मुच्छल कुटुंबियांच्या पर्सनल तिजोरीत जात नाही. इतकं हे महान कार्य आहे. मग जगामध्ये कुठूनही एखाद्या मुलाचं हार्टचं ऑपरेशन करायचं आहे असा निरोप आल्यानंतर हे कुटुंबीय कामाला लागतात. या फाउंडेशनतर्फे त्यांची यादी केली जाते आणि मग बेंगलोर, इंदोर अशा काही ठिकाणी त्यांची ऑपरेशन्स केली जातात. वैद्यकीय क्षेत्रातनं सुद्धा या फाउंडेशनकडं खूप चांगल्या भूमिकेतून पाहिलं जातं. निष्णात डॉक्टर आपला वेळ देतात. काही ठिकाणी फी कमी घेतली जाते, काही ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट ऑपरेशन केली जातात. पण पलक मुच्छल स्वतः एक प्लेबॅक सिंगर. बरं, एखादी प्लेबॅक सिंगर किती भाषांमध्ये गाणी गाऊ शकते हो? हिंदी आहेच, बंगाली आहे, ओडिया आहे, आसामी आहे, बंगाली आहे, कन्नडा आहे, तेलुगू आहे, मल्याळम आहे, अजून आता मला माहीत नसलेल्या काही भाषा आहेत. म्हणजे जवळपास 25 ते 28 भाषांमध्ये उत्तमरित्या गाणी म्हणणारी ही पलक मुच्छल, दी ग्रेट प्लेबॅक सिंगर अँड अ स्टॅच्यू ऑफ ह्युमॅनिटी, असंच मी वर्णन करतो आहे. कारण हे कार्यच इतकं अफाट आहे की या कार्याची दखल अतिशय चांगल्या रीतीने घेतली गेली आणि USA तिला एक पीस पुरस्कार, जो की खूपच प्रेस्टिजियस अवॉर्ड म्हणून गणला जातो, तो देखील तिला बहाल केला गेला आहे. त्यामुळं लहान वयामध्ये जास्तीत जास्त चॅरिटी शो करून जास्तीत जास्त मुलांना जीवदान दिल्याबद्दल तिचं कौतुक शब्दांमध्ये नाही होऊ शकत. शब्दांच्या पलीकडचं कर्तृत्व घेऊन जगणारी ही माणसं आहेत. त्यांच्यामध्ये एक दैवी अंश आहे असंच मी तर मानतो. तो असल्याशिवाय इतक्या निस्वार्थ आणि निरपेक्ष बुद्धीने कोणताही कलाकार अव्याहतपणे चॅरिटी नाही करू शकत. अहो, 2970 मुलांना त्यांनी आज पलक मुच्छल आणि पलाश मुच्छल यांनी असे चॅरिटी शो करून त्यांचे जीव वाचवलेत. आणि त्यातल्या जवळपास प्रत्येक ऑपरेशनच्या वेळेस पलक एक गोष्ट मात्र नक्की घेते. काय घेते बिचारी ती? पैसा तर सगळा देऊन टाकते ती या फाउंडेशनला, पलक मुच्छल हार्ट फाउंडेशन. तिचा भाऊ पलाश, तो पण चांगला गातो, तोही तिला ॲसिस्ट करतो. एका चॅरिटी शोमध्ये ती 40 गाणी पलक स्वतः म्हणते. अनेक तिचे गाजलेले चित्रपट आहेत. आपण पलक मुच्छल या नावाने सर्च करून तिने गायलेली गाणी, त्याची यादीसुद्धा तुम्हाला सापडू शकेल. त्यामुळे त्याविषयी जास्त काही बोलून मी वेळ घेत नाही. तर ती काय घेते एक ऑपरेशन झाल्यावर? त्या एका मुलाच्या आठवणीसाठी एक बाहुली घेते. त्या बाहुलीवर त्या मुलाचं नाव लिहिलं जातं. अशा जवळपास तिच्याकडे 3,338 बाहुल्या जमल्या आहेत. म्हणजेच तेवढ्या मुलांना तिने जीवदान दिलेलं आहे. त्यांच्या ऑपरेशनचा पूर्ण खर्च तिने उचलला आहे. महान वाटते ना कार्य? आता तरी तुम्हाला जाणवलं असेल
की प्रवीणी कडक सॅल्यूट या सेगमेंटमध्ये या प्लेबॅक सिंगरला तिच्या कुटुंबियांना का बरं स्थान दिलं आहे? अहो, शब्दांच्या पलीकडचं आहे हे जे कार्य आहे ना. बरं, या कार्याचा कुठेही जास्त बोलबाला न करता, कुठेही जास्त जाहिरातबाजी न करता, जाहिरात कधी केली? इनिशियल स्टेजला केली. इनिशियल स्टेज अगदी लहान वय असताना, 11-12 वयाची ती असताना, अमुक अमुक गोष्टीसाठी हा चॅरिटी शो आहे अशा जाहिराती केल्यावर मग काही लोकांनी तिला डोनेशन्स वगैरे दिली. जमलेल्या गर्दीतनं डोनेशन्स आली आणि मग तिथंच तो पाया रोवला गेला पलक मुच्छल हार्ट फाउंडेशन या एका महान संस्थेचा. मित्रांनो, जन्मतःच काहीतरी हृदयाचा विकार घेऊन जन्माला येणारी बालकं ही काही कमी नाही आहेत. आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये याची टक्केवारीसुद्धा खूप मोठी आहे. तुम्ही विचार करा, आज जवळपास 3100 ही मुलं एकट्या पलक मुच्छलनी वाचवली आहेत. असं काम करणाऱ्या संस्था असतीलही बऱ्याच, पण असं काम करणारी प्लेबॅक सिंगर ही एकमेव आहे, पलक मुच्छल. सो आय एम प्राऊड ऑफ हर. तिला देवाने जी कला दिली त्या कलेच्या द्वारे जो पैसा तिला मिळतोय तो पूर्ण पैसा या फाउंडेशनला देत या जगातल्या हार्ट डिसीज घेऊन जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाच्या विषयी तो जगावा, ती जगावी. तो मुलगा, ती मुलगी कोणी असेल तरी हार्टचा डिसीज घेऊन जन्माला येणं यामध्ये त्यांची काही चूक नाही. हा नशिबाने त्यांच्यावर केलेला एक हल्ला आहे. तो हल्ला कसा कमकुवत करायचा हे बघण्यासाठी, हे करत राहण्यासाठी ही पलक मुच्छल गात राहावी, अशीच गात राहावी. तिच्या गळ्याला असंच यश मिळत राहावं, याच सदिच्छा तुम्ही पण द्याल ना तिला? नक्कीच द्याल. म्हणूनच पलक मुच्छल यांना कडक सॅल्यूट करतो मी. तिचे बंधू पलाश मुच्छल आणि पूर्ण मुच्छल कुटुंबियांनासुद्धा कडक सॅल्यूट करतो. आईवडिलांची जेव्हा आपल्या एखाद्या मुलाकडं कोणती तरी कला आहे हे जेव्हा त्यांना जाणवतं, त्यानंतर मग ते त्याला प्रोत्साहित करत राहतात. ते जे प्रोत्साहन देणं आहे ते आईवडील करतात. घरातून मुख्य हा पाठिंबा जेव्हा मिळतो तेव्हाच तो कलाकार हळूहळू थोडा मोठा होत जातो. आणि मोठा कलाकार झाल्यानंतर स्वतःसाठी करोडो रुपये उधळणारे कलाकारांची काही कमतरता नाही आहे. पण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आपल्याला देवाने कला दिली आहे, आपण लाखो करोडो रुपये कमवू शकतो आणि मग त्याच्यातून अशा पद्धतीचं एक फाउंडेशन उभं राहू शकतं. हा विचार मनात येणं आणि तो विचार अंमलात आणून पूर्ण आयुष्यभर फक्त या हार्ट डिसीजच्या मुलांसाठी झटत राहीन असं ठरवून जीवन जगणं हे सगळं अप्रूप वाटतं मला. त्याच्यामुळंच या पलक मुच्छल आणि पूर्ण मुच्छल कुटुंबियांना मी कडक सॅल्यूट करतो.